फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी गंभीर आरोप केले आहेत। फलटणच्या जंगलराजचा वीरप्पन कोण असा सवाल करत त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप केले आहेत। संपदानं सुसाईड नोट लिहिली, पण ते पेन कुठे? शेख यांचा सवाल। एफआयआर मध्ये संपदाचा मृत्यू 7:30 वाजता, मग लास्ट सीन 11:30 चा कसा? शेख यांचा सवाल। मेहबूब शेख यांचं रणजितसिंह निंबाळकरांवर गंभीर आरोप। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी गंभीर आरोप केले आहेत। फलटणच्या जंगलराजचा वीरप्पन कोण असा सवाल विचारत शेख यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर गंभीर आरोप केले आहेत। फलटणला जे जंगलराज चालले ते जंगलराजचा वीरप्पन कोण आहे देवा भाऊ, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। तुम्ही सांगणार आहेत का नाही त्या वीरप्पनचं नाव? फलटण काय केंद्रशासित प्रदेश झालाय का? तालिबान मध्ये का फलटण? कुठे आहे फलटण? डॉक्टर संपदा मुंडेनं हातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली, पण ज्या पेननं तिनं सुसाईड नोट लिहिली तो पेन कुठे आहे असा सवाल शेख यांनी केलाय। पोलिसांच्या एफआयआर नुसार संपदाच्या मृत्यूचा टायमिंग आणि संपदाच्या व्हॉट्सअपचा लास्ट सीन जुळत नसल्याचा आरोपही मेहबूब शेख यांनी केलाय। की संपदानं हातावर सुसाईड नोट लिहिली, मान्य आहे, हातावर सुसाईड नोट लिहिली, त्याचा पेन कुठे देवा भाऊ? त्या आत्महत्येच्या ठिकाणी पेन सापडलाय का? त्या पेनवर नेमकं तुम्ही पेनवर त्या हस्ताक्षरात ज्या हाताने ते पेन लिहिलाय ना त्याच्यावर फिंगरप्रिंट्स कुणाचे आहेत हे तपासायला पाठवलंय का पोलिसांनी? का फक्त संपदाचा चारित्र्य हनन करायची सुपारी घेतली पोलिसांनी? पोलिसांनी एफआयआर मध्ये सांगितलंय की 7:30 वाजता संपदाचा मृतदेह हा ताब्यात घेतला आणि तिचा शेवटचा लास्ट सीन कधी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तिचा शेवटचा लास्ट सीन हा 11:13 आहे। मग संपदा काय जीवन झाली लास्ट सीन हे करायला? हा संपदाच्या भावाचा स्क्रीनशॉट आहे। 11:13 तिचा शेवटचा लास्ट सीन आहे आणि पोलीस रेकॉर्डच्या अनुसार संपदाचा मोबाईल आणि संपदाची डेड बॉडी ही पोलिसांनी 7:30 ला जप्त केली। मग हा लास्ट सीन 11:13 आला कसा? संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात पीएसआय गोपाल बदने अटकेत आहे। या गोपाल बदनेची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली, पण त्या चौकशीसाठी नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरही मेहबूब शेख यांनी संशय व्यक्त केलाय। तपास अधिकारी घनश्याम सोनवणे यांची मंत्री जयकुमार गोरेंची जवळीक असल्याचा आरोप शेख यांनी केलाय। आणि हा घनश्याम सोनवणे हा अधिकारीच आहे का ही मला शंका आहे। तर काय आहे तर त्याचं स्वतःचं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे। त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला त्याने एक पोस्ट केली। पोस्टचं कॅप्शन काय याच्यावरून त्याची स्वामीनिष्ठा ही कुणावर आहे हे दिसून येईल। त्याने लिहिलंय त्याच्यात, जयकुमार गोरे सर, मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भेट, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे।